उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 121 भाविक मृत्यू पावल्याची घटना घडली आहे। उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये फुलरई नावाचं गाव आहे। इथे 2 जुलैला भोलेबाबाच्या सत्संगाचा कार्यक्रम होता, ज्याला आसपासच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून बरेच भाविक हजारोंच्या संख्येने जमले होते। सत्संगाचा कार्यक्रम होईपर्यंत सारं काही आलबेल होतं, पण कार्यक्रम संपताच जसे भोलेबाबा तेथून बाहेर पडले, तोच सारा भाविकांचा लोंढा तेथून बाहेर पडण्यासाठी तेथे असणाऱ्या गेट जवळ जमा झाला। माणसं खूप, पण बाहेर पडायला केवळ एकच निमुळता मार्ग असल्याने सगळेच एकमेकांना अक्षरशः तुडवत चिरडून पुढे जाऊ लागले। या गर्दीत लहान मुले आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या चेंगराचेंगरीत 121च्या वर भाविक मृत्युमुखी पडले असून बरेच जण जखमी आहेत, तर बरीच माणसं ही बेपत्ता आहेत। काही प्रत्यक्षदर्शींचं तर असंही म्हणणं आहे की भोलेबाबा तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या चरणाची धूळ घेण्यासाठी तर काही जण त्यांच्या गाडी गेली असता त्या मार्गावरील धूळ घेण्यासाठी पुढे धावली आणि पुढचा सारा प्रसंग ओढावला। विशेष म्हणजे या दुर्घटनेत एवढे बळी गेले असले तरी भाविकांचं यामध्ये भोलेबाबांची काहीच चूक नसून ती लोकांची चूक आहे हेच मत अजूनही आहे। त्यांचा भोलेबाबावरील विश्वास तसूभरही ढळलेला नाहीये। ही घटना घडल्यानंतर आता फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉड तर्फे त्या जागेची पाहणी करण्यात येत आहे। प्रशासनाकडून जखमींना शासकीय रुग्णालयात घेऊन जाऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत। काही मृतदेहांची ओळख अजूनही पटलेली नसून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात येतोय, अशी माहिती तिकडचे जिल्हाधिकारी प्रशांत कुमार यांनी माध्यमांना दिली आहे। तर कोण आहे हा भोलेबाबा ज्याच्या पायाची धूळ घेण्यासाठी चेंगराचेंगरी होऊन त्यात लोकांचे बळी गेले, पण तरीही तेच भाविक अजूनही त्यांना त्या परिस्थितीसाठी कारणीभूत ठरवत नाहीये। तर या भोलेबाबाचं खरं नाव आहे सूरजपाल सिंग उर्फ नारायण साखरहरी। 90च्या दशकात पोलीस विभागात कार्यरत असणारा हा इसम मध्येच VRS घेतो। आता हा स्वतःहून निवृत्ती घेतो की त्याला काढलं गेलं, हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो, कारण नोकरीवर असताना लैंगिक शोषणाचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता असं सांगितलं जातं। कोरोना काळातही केवळ 50 लोकांची परवानगी असताना देखील 50,000पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थित सत्संग करण्यावरून भोलेबाबा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। लोकांच्या जमिनी बेकायदेशीर पद्धतीने बळकावण्याचाही या इसमावर आरोप असून तशा तक्रारीही पोलिसात दाखल केलेल्या आहेत। हाच माणूस नोकरीतून निलंबित केल्यानंतर काही दिवस घरी राहतो आणि त्याला अचानक आपण देव असल्याचा साक्षात्कार होतो आणि नंतर थेट लोकांचा धर्मगुरू तो होतो। विशेष म्हणजे लोकही या सर्व प्रकारावर भोळेपणाने विश्वासही ठेवतात। या भोलेबाबाच्या सत्संगात प्रसाद म्हणून पाणी भाविकांना देण्यात येते। त्या पाण्याने तुमचे सर्व दुःख जाईल आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल असं त्या बाबाकडून भाविकांना सांगण्यात येतं। शिवाय त्याच्या बॅनरवर बऱ्याचदा मानव धर्म था हे और रहेगा असं लिहिलेलं वाचायला मिळतं। पण हेच ब्रीदवाक्य लोकांवर थोपवणाऱ्या या धर्मगुरूने एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडली तर यावर ब्र सुद्धा काढलेला नाही किंवा या दुर्घटनेची जबाबदारी घेतलेली नाहीये। या उलट हा बाबा फरार असून पोलिसांनीच त्याला अज्ञात स्थळी नेल्याचंही आता सांगण्यात येते। या घटनेत इतके बळी गेले आहेत की त्या ठिकाणी जखमी माणसे आणि मृतदेह नेण्यासाठी गेलेल्या अँब्युलन्स कमी पडल्या, म्हणून अक्षरशः टेम्पो आणि ट्रक मध्ये माणसं हॉस्पिटलला नेण्यात आली। कुणाची आई गेली, कुणाची मुलगी, तर काहींची माणसं बेपत्ता आहेत। मृतदेह ओळख न पटल्याने तसेच पडून आहेत। कुठेही घडणाऱ्या अशा घटनांमध्ये सर्वसामान्यच कसे बळी ठरतात ते आपण या हाथरसच्या घटनेच्या माध्यमातून पाहू शकतो। या घडलेल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स डिजिटल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत राहा टाइम्स डिजिटल।